Hello dear students, today we are going to discuss the behavior of light ray during refraction. रिफ्रॅक्शन होताना ॲक्च्युली रिफ्रॅक्शन म्हणजे काय असतं की लाईट रे बेंड होतो कधी, जेव्हा तो एखाद्या ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये एंटर करतो तेव्हा. बट हे बेंडिंग होताना तो काही रूल फॉलो करतो का, त्याचा काही स्पेसिफिक पॅटर्न असतो का, तो आपण आज डिस्कस करूयात. आणि आज जे आपण पॉईंट्स बघणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहेत. हे जे बिहेवियर ॲक्च्युली हे आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेत की ग्लास स्लॅबमध्ये लाईट रे एंटर करताना त्याचा पाथ कसा चेंज होतो किंवा ग्लास स्लॅबमधून बाहेर जाताना त्याचा पाथ कसा चेंज होतो हे आपण शिकलो आहे. बट इन द फॉर्म ऑफ एक रूल म्हणू आपण, तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो द फर्स्ट बिहेवियर ऑफ लाईट रे इन रिफ्रॅक्शन, त्याच्यात काय आपल्याला बघायचं आहे की जेव्हा कोणताही लाईट रे एखाद्या ऑप्टिकली रेअरर मीडियममधून, रेअरर म्हणजे विरळ माध्यमातून डेन्सर मीडियममध्ये जेव्हा एंटर करतो तेव्हा त्याचा पाथ कसा चेंज होतो. आता हे दाखवताना मी आधी नॉर्मल ड्रॉ करून घेतला, मला जसं इझी पडेल तसं मी इथे काढते. हा माझा इन्सिडंट लाईट रे आहे. या इन्सिडंट रेनी हा नॉर्मलशी केलेला अँगल ऑफ इन्सिडन्स हे आपण शिकलो आहे. आता बघा, माझं इथं फर्स्ट मीडियम आहे एअर आणि सेकंड मीडियम आहे ग्लास. आता हा लाईट रे एअरमधून ग्लासमध्ये एंटर करतोय. सो इट विल चेंज इट्स पाथ अँड इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. हा जो नॉर्मल आहे त्याच्या बाजूला हा लाईट रे बेंड होईल अँड दिस विल बी द रिफ्रॅक्टेड रे. इथे हा ए बी सपोज मी कन्सिडर केला तर ए बी हा इन्सिडंट रे, सी डी हा रिफ्रॅक्टेड रे, त्यानंतर हा आहे पॉईंट ऑफ इन्सिडंट, ए बी सी डी ई हा पॉईंट ऑफ इन्सिडंट झाला आणि एफ जी हा आपला नॉर्मल झाला. हे सगळे पॉईंट्स आपण ग्लास लॅब एक्सपेरिमेंट शिकताना बघितलेलेच आहेत. सो आता इथं बघा, हा अँगल ऑफ इन्सिडन्स झाला म्हणजे इन्सिडंट रेनी नॉर्मलशी केलेला अँगल, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन झाला, ह्या सी डी हा रिफ्रॅक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला अँगल. आता या केसमध्ये, या म्हणजे कोणत्या केसमध्ये, जेव्हा लाईट रे रेअरर टू डेन्सर मीडियम ट्रॅव्हल करतो. बघा आता मी पूर्ण वाक्यात लिहित नाही, शॉर्टमध्ये लिहिते. लाईट रे रेअरर टू डेन्सर मीडियममध्ये जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. हा आपला फर्स्ट बिहेवियर आहे लाईट रेचं की जेव्हा केव्हा तो कोणत्याही ऑप्टिकली रेअरर मीडियममधून ऑप्टिकली डेन्सर मीडियममध्ये एंटर करतो देन इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल अँड इन धिस केस आय म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन आर म्हणजेच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बघा इथे आय मोठा दिसतोय, आर छोटा दिसतोय, बरोबर की नाही. सो हे झालं आपलं फर्स्ट बिहेवियर ऑफ लाईट रे. एकदम शॉर्टमध्ये दिले, तुम्हाला लक्षात ठेवायला हे एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि एक्झाममध्ये लिहिताना मात्र तुम्ही व्यवस्थित लिहिणार की वेन एव्हर लाईट रे ट्रॅव्हल्स फ्रॉम ॲन ऑप्टिकली रेअरर वगैरे, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं. बट लक्षात ठेवताना तुम्ही एवढे वर्ड्स लक्षात ठेवले तरी चालतं. आणि हे मात्र विसरू नका की आय इज ग्रेटर दॅन आर, अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर असतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा. आता सेकंड बिहेवियर लाईट रेचं याच्या उलट, म्हणजेच डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये तो जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा त्याचा पाथ कसा चेंज होतो परत बघूयात. आता माझं फर्स्ट मीडियम असणार आहे ग्लास विच इज अ डेन्सर मीडियम आणि सेकंड मीडियम असणार आहे एअर विच इज द रेअरर मीडियम. नाव अगेन आय विल ड्रॉ फर्स्ट नॉर्मल हिअर. आता माझा हा इन्सिडंट रे झाला. आता मी नावं देत बसत नाही, इथे तुम्हाला समजण्यासाठी इथं दिलेलं आहे आणि ऑलरेडी आपण हे शिकलो आहे. सो हा माझा इन्सिडंट रे झाला. दिस इज नॉर्मल. इन्सिडंट रेनी नॉर्मलशी केलेला हा अँगल ऑफ इन्सिडन्स. आता जेव्हा डेन्सर मीडियममधून लाईट रे रेअरर मीडियममध्ये ट्रॅव्हल करतोय सो डेन्स मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही कंपॅरेटिव्हली जास्त असते, रेअरर मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असते. सो जेव्हा लाईट रे डेन्स टू रेअरर मीडियम एंटर करतो, बघा डेन्सर मीडियम टू ऑप्टिकली
रेअरर मीडियम जेव्हा लाईट रे एंटर करतो तर ह्याच्या अपोजिट म्हणजे नॉर्मलपेक्षाही बाजूला, नॉर्मलपासून बाजूला झुकतो आणि ते बेंडिंग दाखवताना तुमचा हा जो ओरिजिनल पाथ आहे रिफ्रॅक्शन होण्याच्या आधी, जर हे रिफ्रॅक्शन झालं नसतं तर हा लाईट रे असाच सरळ गेला असता, होय की नाही. सो आधी असं एक डॉटेड तुमचं लाईन काढून बघा आणि त्याच्या पुढं बेंड झाला आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजेच हा ओरिजिनल पाथ विदाऊट बेंड, हां, तर त्याच्यापेक्षाही हा लाईट रे असा पुढे बेंड झाला आहे, हे तुमच्या डायग्रॅममध्ये क्लिअरली दिसलं पाहिजे. सो हियर दिस इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि आता या केसमध्ये म्हणजेच जेव्हा लाईट रे डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये ट्रॅव्हल करतो तर तेव्हा तो कुठे बेंड होतो, बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल, नॉर्मलपासून बाजूला झुकतो आणि या केसमध्ये आर हा ग्रेटर आहे आयपेक्षा, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तर दिसतंयच आपल्या डायग्रॅममध्ये, आर इज ग्रेटर दॅन आय. ही झाली सेकंड केस. नाव द थर्ड कंडिशन इज जेव्हा लाईट रे ऑब्लिकली म्हणजे 90 डिग्रीजमध्ये जर एंटर करेल, हा आपला सरफेस आहे, हे आपलं फर्स्ट मीडियम एअर, सेकंड मीडियम ग्लास, किंवा इव्हन ग्लासमधून एअरमध्ये पण एंटर करताना जर लाईट रे 90 डिग्रीजमध्ये म्हणजे ज्याला आपण ऑब्लिकली म्हणतो, म्हणजे जो काही नॉर्मलचा अँगल आहे 90 डिग्रीजमध्ये हा जर लाईट रे एंटर झाला एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये तर त्याचा पाथ तो चेंज करत नाही, ॲज इट इज बेंड न होता पुढे जातो. सो इथे आपण काय लिहूयात बघा, वेन लाईट रे काय म्हणूयात ट्रॅव्हल्स ऑब्लिकली म्हणजेच इन 90 डिग्रीजमध्ये फ्रॉम वन मीडियम टू अदर, तर तेव्हा इट डज नॉट चेंज इट्स पाथ. आणि जसा आला आहे त्याच पाथने तो पुढं जातो, त्याचं बेंडिंग होत नाही. आता या केसमध्ये आय इक्वल टू आर आणि हे दोन्ही अँगल्स 0 असतात. का 0? कारण अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय आहे, इन्सिडंट रेनी नॉर्मलशी केलेला अँगल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे रिफ्रॅक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला अँगल. आता इथे नॉर्मलच्याच अँगलमध्ये हे दोन्ही रेज आहेत, होय की नाही. मग इथे अँगल ऑफ इन्सिडन्स नसणारच आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण नसणार आहे, दोन्ही 0 असणार ह्या थर्ड केसमध्ये. सो हे तुम्ही सांगाल बिहेवियर ऑफ लाईट रे इन रिफ्रॅक्शन, किंवा लाईट रे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करताना त्याचा पाथ कसा चेंज होतो, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही हे 3 कंडिशन्स इथे लिहिणार आहात. हे जर व्यवस्थित समजलं तर आता ह्याच्या पुढचा पॉईंट जो आपण बघणार आहोत आज, दॅट इज ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, तो पॉईंट तुम्हाला समजेल. ओके, सो दिस इज बिहेवियर ऑफ लाईट रे इन रिफ्रॅक्शन. नाव लेट अस सी द नेक्स्ट पार्ट, दॅट इज ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, ज्याला आपण तारे लुकलुकतात जे म्हणतो ना. तर व्हॉट इज द रिझन बिहाइंड द ट्विंकलिंग ऑफ स्टार्स ते आपण बघूयात. ते समजण्यासाठी तुम्हाला आधी काही कन्सेप्ट समजून घ्याव्या लागतील. बघा, स्टार्स जर आपण कन्सिडर केलं तर स्टार्स आर हॅविंग देअर ओन लाईट, त्यांना स्वतःचा असा प्रकाश असतो. वेन एव्हर दॅट स्टार लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्पेस टुवर्ड्स अस, then it is traveling from an optically rarer medium to optically denser medium. जमिनीजवळची हवा किंवा ॲटमॉस्फिअरमधली जी हवा आहे त्याची डेन्सिटी जास्त असते. जसं जसं आपण स्पेसमध्ये जात जातो तसं तसं त्या एअरची डेन्सिटी कमी कमी होत जाते, हे आपण शिकलो आहे. सो तो स्टार लाईट जेव्हा आपल्यापर्यंत पोचतो दॅट टाईम इट ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर टू डेन्सर मीडियम. आणि रेअरर टू डेन्सर मीडियम येत असताना लाईट रेचं बेंडिंग कुठे होतं तर टुवर्ड्स द नॉर्मल. नाव बिकॉज ऑफ द बेंडिंग ऑफ लाईट रे टुवर्ड्स नॉर्मल, ॲक्च्युअल पोझिशन जी आहे स्टारची, म्हणजे समजा ही वरचा सरफेस आहे, इथं तुम्ही उभे आहात,
हा स्टार तुम्ही ऑब्झर्व करताय. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, स्टारच्या जवळची जी एअर असणार आहे स्पेसमधली ती रेअरर असणार आहे. आता एक सांगते, अशी काही कुठे बाउंड्री लाईन नसते की इथंपर्यंतची हवा रेअरर आहे किंवा त्याच्या पुढची हवा डेन्सर आहे, ते आपण इमॅजिन करतो आहे. बट जेव्हा केव्हा हा लाईट रे रेअरर टू डेन्सर मीडियम, म्हणजे आपल्या जवळची हवा आहे ती कंपॅरेटिव्हली डेन्सर आहे, इथली हवा आहे ती कंपॅरेटिव्हली रेअरर आहे. सो हा स्टार लाईट जेव्हा आपल्यापर्यंत पोचतो तेव्हा तो नॉर्मलच्या बाजूला झुकतो. ॲक्च्युअल त्याची पोझिशन इथे आहे. नॉर्मलच्या बाजूला झुकल्यामुळे तो आपल्याला दिसताना कसा दिसणार बघा. आता इथे बघा, तुम्हाला व्यवस्थित कळेल. हा नॉर्मलच्या बाजूला झुकला आहे, होय की नाही. सो हा जर मी रे पुढे एक्सटेंड केला तर त्याच्या ॲक्च्युअल पोझिशनपेक्षा हा रे मला वरती दिसणार की नाही. इन द सेम वे स्टार ज्या पोझिशनला आहे त्याच्यापेक्षा वरच्या पोझिशनला मला तो दिसणार, त्याची जागा वर आहे असं मला दिसणार. ही या स्टारची ॲक्च्युअल पोझिशन झाली स्टुडंट्स. अँड दिस इज ॲपरंट पोझिशन. ॲपरंट म्हणजेच आभासी. ॲक्च्युअल पोझिशन जी ही आहे ती खाली आहे, बट तो स्टार लाईट रेअरर टू डेन्सर मीडियममध्ये एंटर केला की नाही, त्यामुळे आहे त्याच्यापेक्षा तो उंचावरती आहे असं भासतं आपल्याला. फक्त स्टारच नाही तर स्कायमधल्या किंवा स्पेसमधल्या ज्या ज्या सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स आहेत, सेलेस्टियल बॉडीज आहेत, मग तो स्टार, प्लॅनेट, मून, सन, कोणतंही सेलेस्टियल ऑब्जेक्ट तुम्ही आकाशातलं बघू शकता, तर ते प्रत्येक ऑब्जेक्ट त्या ज्या पोझिशनला आहे त्याच्यापेक्षा तो उंचावरती आहे असं आपल्याला दिसतं. सो ही झाली ॲक्च्युअल पोझिशन, ही झाली ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून काय सांगायचं आहे बघा. आपण काय काय सांगितलं, स्टारला स्वतःचा प्रकाश आहे. ते जेव्हा तो स्टारलाईट आपल्यापर्यंत पोचतो तो रेअरर टू डेन्सर मीडियम येतो, म्हणून तो नॉर्मलच्या बाजूला झुकतो. नॉर्मलच्या बाजूला झुकल्यामुळे तो आहे त्या पोझिशनपासून वरती असल्यासारखा दिसतो. नाव ॲज द एअर इज कंटिन्युअसली मूव्हिंग. एअर स्टेडी असते का? नाही. एअर इज कंटिन्युअसली मूव्हिंग अँड बिकॉज ऑफ दॅट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर, ह्या एअरची डेन्सिटी कमी, ह्या एअरची डेन्सिटी जास्त. मग ही जी जवळची हवा आहे म्हणजे इथली जी हवा आहे हिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा मोर असणार. इथली वरची हवा जी आहे तिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कंपॅरेटिव्हली कमी असणार. आणि ही हवा तर कंटिन्युअसली मूव्हिंग आहे. या सगळ्या कारणांमुळे कंटिन्युअसली चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समुळे स्टारलाईट आपल्यापर्यंत कधीकधी जास्त पोचतो, कधीकधी कमी पोचतो. जेव्हा स्टारलाईट आपल्यापर्यंत कमी प्रमाणात पोचेल तेव्हा तो आपल्याला डिम दिसणार. जेव्हा स्टारलाईट आपल्यापर्यंत जास्त पोचेल तेव्हा तो आपल्याला ब्राईट दिसणार. सो ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू राहते, ज्याला आपण ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणतो. आता हे व्यवस्थित तुम्ही आन्सर कसा फॉर्मॅटमध्ये लिहिणार बघा. प्रोसेस कळाली काय होतं आहे. आता हे तुमचं सायंटिफिक आन्सर सायंटिफिक लँग्वेजमध्ये कसं लिहिणार बघा. स्टार्स आर हॅविंग देअर ओन लाईट. द स्टार लाईट इज कमिंग टुवर्ड्स अस फ्रॉम द स्पेस. That time it travels from a rarer to denser medium. Hence, it will bend towards the normal. Because of this, the star will appear at slightly higher position than its actual position. So, तुम्ही किंवा असं पण म्हणू शकता की the apparent position of star is slightly higher than its actual position. Now, as the air is continuously moving, its refractive index is continuously changing, and due to the continuously changing refractive index, the starlight or the intensity of starlight which is coming towards us is also continuously changing. When more starlight approaches or reaches towards us, then the star appears bright. When less starlight approaches towards us, then the star appears dim. This process is a continuous process, and because of that we
कॅन सी दॅट ॲज इफ द स्टार इज ट्विंकलिंग. ॲक्च्युली तो ट्विंकल होत नसतो, बट ह्या सगळ्या प्रोसेसेसच्या कंबाईंड इफेक्टमुळं स्टार आपल्याला ट्विंकल करत आहे असं दिसतं. हे झालं स्टार्सच्या बाबतीत. अजून एक तुम्हाला प्रश्न विचारला जातो की व्हाय प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. प्लॅनेट्स का नाही ट्विंकल करत मग? तर त्याच्यासाठी पण एक रिझन आहे. आता हे मी तुम्हाला एक कंपॅरेटिव्ह हे देऊन सांगते, चार्ट देऊन. आपण स्टार आणि प्लॅनेट यांची तुलना करूया. जसं की तुम्हाला सांगितलं मी आत्ता, स्टार्सना स्वतःचा प्रकाश असतो, तर इथे आपण लिहू दे हॅव देअर ओन लाईट. प्लॅनेट्सना नो ओन लाईट, त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. आता स्टार्स हे आपल्यापेक्षा कंपॅरेटिव्हली लांब असतात आणि प्लॅनेट्सचं अंतर स्टारच्या तुलनेनं आपल्या म्हणजे प्लॅनेट्सचे कंपॅरेटिव्हली जवळ असतात. सो इथे आपण अजून एक पॉईंट लिहू शकतो की फार्दर फ्रॉम अस आणि क्लोजर फ्रॉम अस. आपल्यापासून स्टार्स हे लांब असतात कंपॅरेटिव्हली आणि प्लॅनेट्स कंपॅरेटिव्हली जवळ असतात. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, स्वतःचा प्रकाश असल्यामुळे तो एक पॉईंट सोर्स असतो असं आपण कन्सिडर करूयात. सो स्टारला म्हणूयात आपण पॉईंट सोर्स ऑफ लाईट. म्हणजेच काय, पॉईंट सोर्स म्हणजे एक जसा बल्ब असतो ना आपला लाईटचा, एक बल्ब म्हणजे एक पॉईंट सोर्स असं इमॅजिन करा. मग तसा एक स्टार म्हणजे एक सोर्स लाईटचा. बट प्लॅनेट्स मात्र, प्लॅनेट्सना स्वतःचा प्रकाश नसतोच ना, त्यांना प्रकाश कुठून मिळतो? तर दे गेट देअर लाईट फ्रॉम द स्टार्स. स्टारमुळं प्लॅनेटना त्यांचा किंवा प्लॅनेट्स जे आहेत ते आपल्याला दिसतात. आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण देते. रात्रीच्या वेळेस तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता तेव्हा लांबवरती असणारं एखादं घर तुम्हाला दिसतं आणि त्या घराच्या जवळ एखादा लाईट असेल समजा, तर तो लांबवरचा लाईट तुम्हाला लुकलुकताना दिसतो. बट ते घर लुकलुकताना दिसतं का रे? नाही दिसत. का बरं? कारण त्या लाईटला स्वतःचा प्रकाश आहे, घराला स्वतःचा प्रकाश नाही आहे. बरोबर? सो तसं इमॅजिन करा इथे की स्टारला स्वतःचा प्रकाश आहे, तो एक लाईटचा सोर्स आहे असं जर आपण कन्सिडर केलं तर प्लॅनेट्स आर कन्सिडर्ड ॲज कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्सेस. कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्सेस म्हणजे अनेक पॉईंट सोर्सेसचं कलेक्शन. फॉर एक्झाम्पल क्रिकेटच्या जसे की स्टेडियम्स असतात आपले स्पोर्ट्सचे, तर त्याच्यामध्ये जे फ्लडलाईट्स असतात त्याच्यामध्ये काय असतं रे? मोठे मोठाले लाईट्स असतात की ज्याच्यामध्ये खूप सारे लाईट्स आपण एकत्र लावलेले असतात. हां, हे सगळे लाईट्स आहेत असं इमॅजिन करा. आता समजा यापैकी कुठला तरी एक लाईट बंद पडला तर काय लगेच अंधार पडतो का? किंवा प्रकाश कमी पडला आहे असं जाणवतं का आपल्याला? नो. का? कारण एखाद्या सोर्सकडून येणारा लाईट जरी कमी किंवा जास्त झाला तरी त्याकडून येणारी जी ॲव्हरेज लाईटचा जो इंटेन्सिटी आहे ती कॉन्स्टंट राहते, ती बदलत नाही. का? कारण हे सगळे कलेक्शन ऑफ सोर्सेस, अनेक लाईटचा हा कलेक्शन आहे. मग तसंच एक लाईट म्हणजे एक स्टार असं आपण जर कन्सिडर केलं तर प्लॅनेट्स हे अशा अनेक लाईटचं कलेक्शन आहे असं आपण मानू शकतो. मग जेव्हा एखाद्या सोर्सकडून येणारी इंटेन्सिटी कमी होईल किंवा जास्त होईल तरी ओव्हरऑल इंटेन्सिटी चेंज होत नाही. इन द सेम वे प्लॅनेट्सच्या बाबतीत पण आपण तसंच कन्सिडर करूयात की प्लॅनेट्सना स्वतःचा प्रकाश नाही आहे, त्यांना जो प्रकाश मिळतो तो स्टारपासून मिळतो आणि त्यामुळे स्टारकडून येणारा प्रकाश जर कमी जास्त झाला तरी ओव्हरऑल इंटेन्सिटी जी आहे, जो लाईट स्टार्सकडून निघतो आणि प्लॅनेट्सवरती जाऊन पोचतो त्याचं रिफ्लेक्शन होतं आणि मग ते प्लॅनेट्स आपल्याला दिसतात, होय की नाही? मग ते रिफ्लेक्शन होताना लाईटची इंटेन्सिटी कमी किंवा जास्त जरी झाली तरी आपल्याला खूप फरक पडत नाही असा, कारण त्या प्लॅनेट्सना स्वतःचा प्रकाशच नाही आहे. हे एक तुम्ही इथं रिझन सांगणार आहात. हां, सो हे जे 4 मी कारणं तुम्हाला सांगितली ह्यांचा यूज करून तुम्ही स्टार्स का ट्विंकल करतात आणि प्लॅनेट्स का ट्विंकल करत नाहीत हे सांगाल. आता स्टार्सचं ट्विंकलिंग मी तुम्हाला सांगितलंच, प्लॅनेट्स का ट्विंकल करत नाहीत ते आता व्यवस्थित सांगते बघा. प्लॅनेट्स आर नॉट हॅव्हिंग देअर ओन लाईट.
They get their light from the stars. As compared to stars, planets are comparatively closer to us. Now, if a star is considered as a point source of light, then the planets are considered as the collection of point sources of light. If the intensity from one source decreases, then the intensity from other sources manages किंवा it balances the overall intensity of light which is coming from the planet, and hence the planets do not appear as if they are twinkling, or the planets do not twinkle असं तुम्ही इथे सांगणार. जर कन्फ्यूज झालं तर हे उदाहरण डोळ्यासमोर घ्या फ्लड लाईट्सचं. एखादा लाईट जरी बंद पडला तरी ओव्हरऑल इंटेन्सिटी जशी कमी होत नाही तसं ह्या प्लॅनेटच्या बाबतीत होतं असं तुम्ही तिथे लिहिणार आहात. आलं लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट व्हाय स्टार्स ट्विंकल, व्हाय प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. होपफुली तुम्हाला हे लेक्चर सोपं वाटलं असेल. ह्या ज्या ट्रिक्स आयडियाज मी तुम्हाला सांगितल्या ह्याच्यावरती तुम्हाला हे दोन्हीवरती सायंटिफिक रिझनचे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा पार्ट बघूया.